श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर उद्या आहे शनी अमावस्या, तसेच उद्या शनी जयंती देखील आहे. आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. 16 मे 2026 हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. जेव्हा वैशाख अमावस्या शनिवारी येते आणि त्याच दिवशी शनी जयंती देखील असते, तेव्हा केलेल्या दानाचे आणि पूजेचे फळ अनेक पटीने वाढते. ज्यांच्यावर शनीची 7.5 ढैया किंवा शनिपीडा आहे त्यांच्यासाठी हा दिवस भाग्योदयाचा ठरू शकतो. शनी अमावस्येला नदीत किंवा गंगातीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते. पितरांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते. पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वी तलावर येतात. त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. आता या अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकट येत असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ काही मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी, तसेच दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील शनी महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो, तर ती सेवा ही सफल ठरत असते, कारण की त्या काळामध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते. या दिवशी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे, कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच आपण चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. थोडेसे काळे तीळ देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावे. काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे. तसेच हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. या 3 वस्तू टाकूनच आपण या दिवशी अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर या दिवशी तुम्ही निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता, कारण की भगवान शनिदेवांना निळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. आता या अमावस्येच्या दिवशी आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील बनवायचं आहे. तसेच आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे, कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये मांसाहार देखील करत असतो किंवा नकारात्मक देखील बोलत असतो. तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण या दिवशी उंबरठ्याचं लेपन आवर्जून करावं. त्याच्यासोबत घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा हळदीचं पाणी देखील शिंपडू शकता. यामुळे देखील नकारात्मकता ही दूर होत असते. आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मंगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे होत असतात. या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. तसेच पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. आपण जर पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण केली तर आपल्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे, जी काही इडापिडा आहे, जी काही संकटे आहे, तर ती पूर्णतः दूर होतील व आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येईल. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे. धार्मिक महत्त्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्त्व सुद्धा आहे, ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात, ज्या आपल्याला विविध रोगांपासून देखील बरे करतात. पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात, असे श्रीमद भगवद्गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. पिंपळाच्या झाडाला एवढं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत, जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या
झाडाचा उल्लेख आपल्याला आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवरती वास करतात असे सांगितले आहे. याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात आणि जिथे जिथे भगवान विष्णू असतात तिथे तिथे माता लक्ष्मी देखील असते. तसेच पिंपळाच्या झाडावरती आपल्या पूर्वजांचा देखील वास असतो. त्यामुळे आपण पिंपळाच्या झाडाची पूजा अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायची आहे. तर आता हा उपाय, ही सेवा आपण कधी करायची आहे, तर आपण अगदी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजाही करू शकता. पण सायंकाळी केलेली पिंपळाच्या झाडाची पूजा ही खूपच शुभ मानली जाते. त्यामुळे जर सायंकाळी वेळ असेल तर सायंकाळी आवर्जून तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. आता पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. प्रथम आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर देखील टाकायची आहे. आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे. आता हे पाणी घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला एक दिवा देखील करायचा आहे. आता दिवा हा चौमुखी दिवा बनवणे जर शक्य असेल तर आवर्जून चौमुखी दिवा तुम्ही बनवावा. आणि चौमुखी दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेऊ शकता आणि ती चौमुखी पद्धतीने प्रज्वलित केली तरी पण चालेल. आता जर दिवा तुम्ही कणकेचा बनवणार असाल तर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. आता हा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. आता दिवा देखील सोबत घ्यायचा आहे, पाणी घ्यायचं आहे आणि आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. आपण पिंपळाच्या झाडाजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल हे टाकावं. मोहरीचं तेल टाकलं तर शनिदेव हे प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहे. आता काळे तीळ टाकत असताना आपण 11 वेळा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. काळे तीळ टाकायचे आहे. या पंथीखाली आपल्याला आसन देखील द्यायचं आहे. मग तुम्ही पिंपळाचे पान देखील ठेवू शकता. त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे. तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. त्यावरती हळदी कुंकू आपण अर्पण करावं आणि त्यावरती तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. तसेच आपण पिंपळाच्या खोडाजवळ काही वस्तू देखील अर्पण करायच्या आहे. तर आपण थोडेसे काळे तीळ अर्पण करायचे आहे, तांदूळ अर्पण करायचे आहे, हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ एक सप्तधान्य अर्पण करायचं आहे. मग आता हे सप्तधान्य कसं अर्पण करावं आणि का अर्पण करावं, तर आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीला नजरबाधा झालेली असेल किंवा एखादी व्यक्ती असते तिनं कोणतंही काम हाती घ्या, तिला यश मिळत नाही, खूप मेहनत घेतल्यानंतर त्या व्यक्तीला कुठेतरी यश मिळत असतं किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे कायम साडेसाती लागलेली असते, एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्याला सप्तधान्य घ्यायचं आहे. मग सप्तधान्यामध्ये तुम्ही गहू, बाजरी, तांदूळ किंवा मठ, मूग अशा प्रकारचं सप्तधान्य 7 धान्य आपण घ्यायचं आहे. आता हे सप्तधान्य घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जी पण व्यक्ती आजारी आहे किंवा अगदी मुलांना देखील नजरबाधा झालेली असेल किंवा मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा घरामधील एखादी व्यक्तीची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून आपण हे सप्तधान्य 7 वेळा उतरवायचं आहे. आता आपण 7 वेळा उतरवल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे. मुख्य दरवाजावरून देखील आपण हे सप्तधान्य 7 वेळा उतरायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा जी काही येडापेडा माझ्या घरामागे लागलेली असेल, जी काही संकटे माझ्या घरामागे आहे तर ती पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हे सप्तधान्य घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ आपण हे धान्य ठेवत असताना आपण सांगायचं आहे की माझ्या घराला किंवा मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल, येडापिडा मागे लागलेली असतील, संकटे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे. भरपूर वेळा आपल्याला नजरबाधा झालेली असते पण आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत असते. तसेच तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ सांगायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांचं आजारपण चालू आहे, मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपला उजवा हात लावायचा आहे आणि आपण आपली इच्छा मनोकामना तिथे व्यक्त करायची आहे. तसेच पिंपळाच्या झाडाला आपण 11 प्रदक्षिणा देखील करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय
देवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आता यानंतर आपण आपल्या पूर्वजांचं देखील स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्याचसोबत आता पिंपळाच्या झाडामध्ये भगवान शनिदेवांचा देखील वास असतो असं म्हटलं जातं. तसे पण शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते आणि या दिवशी तर शनी अमावस्या आणि शनी जयंती देखील आहे. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवता वास करतात असं म्हणतात. शनिवारी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव लवकर प्रसन्न होतात. यामुळे 7.5चा प्रभावही कमी होतो असे मानले जाते. शनिवारी काळ्या तिळाचे दान अवश्य करावे. असे केल्याने शनिदेवाची कृपा नेहमी राहते. आता या दिवशी आपल्याला जर पिंपळाच्या झाडाखाली बसून शनी चालीसा पठण करणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून शनी चालीसा पठण करायचा आहे किंवा ओम शनिदेवाय नमः, ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करावा. त्याचसोबत आपली इच्छा मनोकामना देखील तिथे व्यक्त करायची आहे. यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होते असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करू त्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे. तसेच मागं वळून देखील बघू नये असे देखील म्हटलं जातं. शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि कुंडलीतून शनीचा 7.5चा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी शनिदेवाच्या मंत्राचा जप आणि शिवचालीसाचा पाठ केल्यास शनिदेव लवकर प्रसन्न होतात. शनी मंदिरात जाऊन शनी चालीसा व आरती केल्यास त्यांचे आशीर्वादही प्राप्त होतात. तसेच या दिवशी लोखंडाचे दान करणे हे देखील खूपच शुभ समजलं जातं. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंचे दान तुम्ही या दिवशी करू शकता. तसेच या दिवशी गरजूंना धान्य दान केल्याने शनिदोष 7.5 यांचा प्रभाव देखील कमी होत असतो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.